आपल्या भारतात अजूनही गर्भवती महिलांना सुविधा मिळत नाहीत। एखादी महिला जर बँकेत किंवा एखाद्या ऑफिसमध्ये आली तर अक्षरशः लोक तिला विचारत सुद्धा नाहीत आणि ही परिस्थिती सर्वत्र झालेली आहे। आता या महिलेचा मृत्यू कसा झालेला आहे पहा। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामध्ये असलेल्या उमराळे येथे महाराष्ट्र शासनाची लीड बँक असलेल्या महाराष्ट्र बँकेत ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। उमराळे शाखेला आजूबाजूचे सुमारे 40 गाव जोडले गेले असून या बँकेमध्ये सातत्याने गर्दी असते, कारण आजूबाजूच्या परिसरामध्ये दुसरी सरकारी बँक नाही आणि ज्या सरकारी बँकेच्या शाखा आहेत त्या सर्व दिंडोरी गावात आहेत। या बँकेमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट आहे, त्यामुळे सातत्याने बँकेमध्ये गरजेचे प्रमाण हे कायमच असते। शनिवारी नेहमीप्रमाणे बँक चालू होती आणि त्यावेळी सुलभा भाऊराव लहानगे ही गर्भवती महिला आपल्या लाडक्या बहीण योजनेचे जमा झालेले पैसे काढण्यासाठी म्हणून आली होती। तसेच या महिलेला आपल्या बँक खात्यातील KYC देखील करायची होती, पण बँकेमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी होती, त्यामुळे या महिलेला रांगेत उभे राहावे लागले। रांग खूप मोठी होती आणि डोक्यावरती ऊन देखील होते, त्यामुळे काही काळानंतर या सुलभा लहानगे यांना चक्कर आली आणि त्या तिथेच खाली पडल्या। त्यामुळे रांगेत उभे असलेल्या नागरिकांनी त्यांना तातडीने बाजूला करून मदत केली, पण डॉक्टरांना सुद्धा येण्यास विलंब झाल्याने या महिलेचा बाळासह मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेला मोठा धक्का लागला असून सरकारी यंत्रणेच्या हलगर्जीपणाचा हा एक बळीच गेला आहे, अशी भावना उमराळे व आजूबाजूच्या नागरिकांमध्ये पसरली असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे। आता महाराष्ट्र बँकेने या महिलेला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बऱ्याच लोकांकडून येत आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।